1 मे महाराष्ट्र दिनी अब्दुल्लाट ग्रामपंचायतीत गोंधळाचं वातावरण निर्माण झाले। डस्टबिन वाटप करण्यावरून वाद निर्माण झाला। गेल्या 6 ते 8 महिन्यापासून डस्टबिन आणून एका कुलूपबंद खोलीत ठेवण्यात आलेत। डस्टबिन खरेदीमध्ये घोळ झालाय असा आरोप ग्रामपंचायत सदस्य वर्षा पाटील यांचा आहे। हे डस्टबिन निविदेप्रमाणे मोजून द्या अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य वर्षा पाटील यांनी वेळोवेळी केली आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते अंकुश पाटील यांचंही म्हणणं निविदेप्रमाणे जे काही आहे ते पारदर्शकपणे व्हावं यासाठी आग्रह आहे। पण हे डस्टबिन 6 ते 8 महिने एका बंद खोलीत आहेत। दिनांक 30 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता अचानक सरपंचपतीने एका समाज माध्यमाच्या ग्रुप मौजे अब्दुल्लाट मधील सर्व मिळकतधारकांना कुटुंबधारकांना कळवण्यात येतं की उद्या 1 मे कामगार दिनानिमित्त सकाळी 9 वाजता डस्टबिन वाटप करण्याचं आहे, तरी सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावं असं मेसेज ग्रुपवर पाठवला होता। हा अचानक संदेश पडताच नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आणि सकाळी डस्टबिन वाटप करण्यासाठी बंद खोलीत जात असताना तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य वर्षा पाटील आणि अंकुश पाटील व सरपंच यांच्यात शाब्दिक चकमक झाली। यावर काही सदस्यांनी तक्रार करून वसुली करण्याचा अधिकार असो आणि निषेध व्यक्त केला, तर तक्रारदाराने काम न करता पैसे खाल्ल्याचा धिक्कार असो, अंगणवाडीचे रंगकाम पूर्ण करता पैसे खाणाऱ्यांचा धिक्कार व निषेध नोंदवला। ग्रामस्थांच्या मदतीने हे डस्टबिन निविदेप्रमाणे ग्रामसभेमध्ये देण्याचे ठरले। ग्रामसभा ही 5 मे 2026 रोजी आहे। आता नागरिकांना पडलेला प्रश्न आहे की 5 मे रोजी सरपंच निविदेप्रमाणे शांततेत डस्टबिन वाटप करणार की खरंच तक्रार म्हणण्याप्रमाणे या डस्टबिन खरेदी प्रकरणात आलबेल आहे का, असे ग्रामस्थांमधून कुजबूज होतीये। अब्दुल्लाट प्रतिनिधी मराठी एस न्यूज। नमस्कार, मी वर्षा अंकुश पाटील, ग्रामपंचायत सदस्य अब्दुल्लाट। आज 1 मे कामगार दिन, महाराष्ट्र दिनानिमित्त आज आमच्या ग्रामपंचायतीमध्ये डस्टबिनचा अतिशय घाई गडबडीने वाटप करण्यात येत होता आणि आम्ही त्याला प्रचंड विरोध केला, कारण की जे तत्कालीन ग्राम विकास अधिकारी होते आणि जी भारमल यांनी या डस्टबिनच्या संबंधित जी काही कागदपत्रे आहेत, जे काही GM पोर्टलवरती त्यांनी जो काही निविदा दिला होता किंवा जी काही खरेदी असेल, आणि हा साधा विषय 10 ते 12 लाखाचा विषय आहे, तरीसुद्धा त्यांनी मला कोणत्याच कारभारात त्यांनी आम्हाला विश्वास न घेता त्यांच्या कार्यामध्ये त्यांनी खूप काम केलं आणि आम्हाला कुठलीच माहिती दिली नव्हती। आणि गेली 6 महिने झाले हे डस्टबिन बंद खोलीमध्ये पडलेले आहेत। मी म्हणा किंवा जे गावातले सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी जी माहिती मागितली ती माहिती दिली गेली नव्हती। आणि माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की जे डस्टबिन आहे ते संपूर्ण गावाला मिळलं पाहिजे। माझा डस्टबिन खरेदीला किंवा डस्टबिन वाटपाला कधीच विरोध नव्हता। फक्त आम्हाला जी सगळी कागदपत्रे आहेत ती मिळावी, कारण की आता आज असं ठरलं की 5 तारखेच्या ग्रामसभेला ती डस्टबिन वाटप करण्यात येत्या 5 तारखेपर्यंत त्यांनी सर्व माहिती मला द्यावी आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घ्यावा त्यांनी, आणि संपूर्ण गावासमोर ते डस्टबिन मोजले गेले जावेत, कारण की एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ही माझ्या गावची जबाबदारी आणि गावासाठी एक प्रामाणिकपणे तळमळीने काम करायची इच्छा असल्यामुळं हे मी सर्व आपल्यासमोर सांगत आहे। आणि पुन्हा एकदा आम्हाला नाहीतर ही जर माहिती आम्हाला नाही मिळाली तर पंचायत समितीने त्या जिल्हा परिषदेसमोर मी तीव्र आंदोलन करू इच्छिते, एवढंच मी आज सांगते।